कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक 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 मिनिट, मी आहे इकडे अजून गाईज। मग जा ना। माया, तू कुठे जाणार नाहीयेस आणि मी पण काही टोल वगैरे देणार नाहीये, मला जाऊ दे। हे असं कसं? टोल भरायचं नाही तुला? ओके, मग हे बघ, माहितीये काय, काजळ, हा डाग जर या साडीला लागला तर काय होणार आहे माहितीये ना? आपला साखरपुडा कॅन्सल होईल, कॅन्सल। चालेल का तुला? हा नाही, आणि अथर्व प्लीज असं काही करू नका प्लीज। आईनी ही साडी मला जपून ठेवायला सांगितली आहे। तुमचा हात लांब ठेवा आधी। ठीक आहे ना मग, ठीक आहे ना, टोल भर, किस दे आणि जा। चल दे किस। किस नको, दुसरं काही असेल तर सांगा। कमा या अंबिका, मग काय करायचं? हा ठीक आहे, मला ना एक घट्ट मिठी हवी, आणि याहून जास्त नेगोशिएट करणार नाही। मला एक मिठी हवी, मला एक घट्ट मिठी हवी। हो, मला मिठी हवी एक आत्ताच्या आता। हा हा ठीक आहे, होकार देतेस? वाह, येत। एक 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 मिनिट, तुमच्या त्या मिठी प्रकरणात साडी खराब होईल। अंबिका, तुम्हाला साडी दे, मी बाहेर जाईल। लवकरच। बाय बाय। तू खुश आहेस ना? खूप विचार केला होता तेव्हा खूप जास्त मिळाले। मी खुश नाहीये। का? काय सगळे विधी फॉर्मॅलिटीज वगैरे, मी ऑलरेडी तुला मनापासून माझी बायको मानलंय। का करतोय आपण हे सगळे फॉर्मॅलिटीज? मला अजून नाही थांबायचंय। अथर्व, पण हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच चाललंय ना, आणि तसे काही दिवसांचाच प्रश्न आहे फक्त। अथर्व, हे काय आहे? डाग लागला ना माझ्या कपड्याला। आता मी खाली गेले, कोणी बघितलं तर काय म्हणेल मला? हो, त्यात काय, असं सांग ना की दृष्टी लागू नये म्हणून तीट लावलाय, सिंपल असं? हो, कपड्यांना? मग काय। छान, मग हे काय केलंस तू? तुम्हाला दृष्टी लागू नये म्हणून। असं? अथर्व, ऐका, हे नका करू हे सगळं प्लीज। ही माया आहे ना, ही तुमची बायको होईल, पण आपल्या वेदाची आई कधीच होऊ शकणार नाही हो। अथर्व, ऐका माझं एकदा प्लीज। आई, आई ऐका ना, तुम्ही या मायावर आपल्या घराची जबाबदारी सोपवताय, पण ही माझ्या वेदाला मारण्याचा प्रयत्न करते हो। आई, बायको, अथर्वला माया आवडली वाटतं। सोन्याहून पिवळं। अथर्व, आता तुला काय हसायचंय ते हसून घे, नंतर मी तुला रडवणारच, बाय हुक और बाय क्रुक। पाहिलं का? पाहतोय ना, हे सगळं तुझ्या तपश्चर्येचं फळ आहे मंजिरी। दादासाहेब, आज अथर्व सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटतंय की त्यांनी मागचं सगळं विसरून पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे। केशव, यात तुमचा महत्वाचा वाटा आहे। तुम्ही वेळोवेळी त्याला समजावत आलात ना, म्हणून। दादासाहेब, अहो, मी फक्त माझं कर्तव्य केलं।
बडी तू बघतोयस आत काय चालू आहे? साडीची पूजा विधी चालू आहे रे. मी मी काय करू, मला काहीच सुचत नाहीये बडी. बडी, तू बॉल बघितलास? तू चिखलाने माखलाय. तो बॉल जर साडीवर पडला तर साडी खराब होईल, म्हणजे विधी पूर्ण होणार नाही, लग्न कॅन्सल होईल. माझी वेदा आणि अथर्व त्या मायाच्या तावडीतून सुटतील. बडी, तो बॉल उचल आणि त्या साडीवर नेऊन टाक. कळलं ना तुला मी काय सांगतेय ते? करशील माझ्यासाठी एवढं? गुड बॉय. बडी बडी, ई काय आहे त्याच्या तोंडात? बॉल चिखलाचा. पडला पडला. अरे साडी. साडीवर टाक. मीरा, अगं काय केलंस तू हे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.